ऐका, भल्या भल्यांना या मृत्यू लोकाला सोडून जावं लागलं. अरे 100 पोरं, भारताचा सार्वभौम राजा राजा धृतराष्ट्र 100 पोरं असताना सुद्धा जावं लागलं त्याला. अरे 56 कोटी यादवांचा मायबाप भगवान श्रीकृष्ण, त्याला सुद्धा त्याचं अवतार कार्य संपवावं लागलं. याच्या पुढे सांगू, अरे भली 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 मोठी मोठी माणसं, किती मोठी, ज्यांचं चरित्र तुम्ही ऐकताय ना, प्रभू रामचंद्र, त्या प्रभू रामचंद्राचा सखा बाप, स्वतःचा बाप राजा दशरथ. अरे किती पोरं होती त्याला, 4 पुत्र त्या दशरथा, आणि अंतकाळी एकही नव्हता. 4 पोरं होती त्या राजा दशरथाला. पण ध्यान देऊ नाही का महिला मंडळ, 4 पोरं असून सुद्धा त्या राजा दशरथाला इथं राहता आलं नाही. आणि पोरं पण अशी तशी नव्हती गुरुजी त्याची. षडगुण ऐश्वर्य संपन्न होता, एक जगाचा मालक, तर दुसऱ्यानं पृथ्वी डोक्यावर धारण केलेली शेषाचा अवतार. एवढी श्रीमंत पोरं ज्याची, किती श्रीमंत. ऐका, झाडाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली आमदा मग कोठे. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवी ते हरिवीन. एवढा ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा, इतका विद्वान, इतका मोठा. पण ऐका, त्याचा सख्खा बाप, स्वतःचा बाप राजा दशरथ, 4 पोरं असताना सुद्धा एकही पोरग त्याच्या जवळ नव्हतं. मारताना त्याला सुद्धा जावं लागलं. ही जरा लांबची उदाहरणं झाली. आता दैनंदिन जीवनातली जवळची उदाहरणं समजावून सांगतो जरा तुम्हाला. ऐका ऐका, फार गोड आहे. आपल्या पुणे जिल्ह्यातलं उदाहरण सांगतो गुरुजी. आपण आहे बाबा, आपल्या पुणे जिल्ह्यातलं उदाहरण सगळ्यांना माहित आहे. अरे ज्या डॉक्टरनं, महिला मंडळ ध्यान देऊ नाही का, ज्या डॉक्टरनं जवळपास 10 ते 15 हजार लोक हृदय विकाराच्या झटक्यापासून वाचवली. ध्यान देऊ नाही का, ज्या डॉक्टरनं 10 ते 15 हजार लोक हृदय विकाराच्या झटक्यापासून वाचवली, तो डॉक्टर, त्याचं नाव डॉक्टर नीतू मांडके. अरे पद्मश्री पुरस्कार मिळाला त्या डॉक्टर. असा तसा डॉक्टर नाही, त्याच्याकडे बाहेर देशातली लोक हृदय विकाराच्या झटक्याचं निराकरण करण्याकरता येत होती. एवढा मोठा डॉक्टर. पण ध्यान देऊ नाही का, ज्या डॉक्टरनं 15 ते 20 हजार लोक हृदय विकाराच्या झटक्यापासून वाचवली ना गुरुजी, त्या डॉक्टरला हृदय विकाराचा झटका येऊन मरावं लागलं. ही या भारताची शाश्वती आहे, या दिव्या भूमीची शाश्वती, या मृत्यू लोकांची शाश्वती आहे. याच्या पुढचं उदाहरण सांगू बारीक थोडं. याच्या पुढचं उदाहरण सांगू. अरे फार जगप्रसिद्ध डान्सर होऊन गेला या भारतात. नाव त्याचं मायकल जॅक्सन. सर्वसामान्य नव्हता. अरे जेवायला बसला तर लॅब मधून अन्न तपासून यायचं गुरुजी त्याचं. अरे एखाद्या जागेवर बसायचं तर जागा तपासली जायची. याच्या पुढे सांगू. अरे रस्त्यानं निघाला तर 10 गाड्या पुढून 10 गाड्या मागा असायच्या. याच्या पुढचं सांगू का. अरे अख्खी एक डॉक्टरांना भरलेली एक डॉक्टरची गाडी सोबत घेऊन फिरायचा. एवढा विद्वान मायकल जॅक्सन, एवढा स्वतःला जपणारा मायकल जॅक्सन. अरे याच्या पुढे सांगू. अरे डॉक्टर सुद्धा एखाद्या वेळेस कामाला येणार नाही. अचानक एखादा अवयवच जर निकामी झाला तर काय करायचं, म्हणून अवयव दान करणाऱ्या लोकांची टीम सोबत घेऊन फिरणारा मायकल जॅक्सन. पण ऐका, त्याला फक्त 130 वर्ष जगायचं होतं गुरुजी. पण ऐका, दुर्दैव आहे दुर्दैव. एवढा स्वतःला जपणारा, 130 वर्ष जगायचे म्हणून एवढा स्वतःला जपणारा मायकल जॅक्सन वयाच्या 49व्या वर्षी मेला. हे सत्य आहे. मरायचंय प्रत्येकाला, जायचंय प्रत्येकाला. म्हणून आजचा उपदेश आहे, ध्यान देऊ नाही का. याच्या पुढचं जिवंत उदाहरण सांगू. अरे असं वाटलं नव्हतं काळा दिवस उगवेल. 8:45 ला विमान क्रॅश झालं. इतकी संपत्ती होती, इतकी सत्ता मोठी होती, अख्खा महाराष्ट्र नाही अख्खा भारत ज्या माणसाला ओळखत होता. स्वर्गीय आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार गुरुजी जावं लागलं बरं का त्यांना. नाही सत्ता आणि संपदा कामाला आली त्यांच्या. सत्ता संपदा
राहील ठाईच्या ठाई पुढे संचिता हे ग्वाही तुका म्हणे संयम आज्ञा. एकदा त्याची आज्ञा आली ना गुरुजी नाही राहता येत. याच्या पुढे सांगू, अरे अख्खा बीड जिल्हा एकत्र आला होता, मोठमोठे हार घेऊन आला होता. वाटलं होतं आमचे साहेब आता मुख्यमंत्री झाले, वाटलं होतं आमचे साहेब मंत्री झाले. अरे ऊसतोड कामगार असून सुद्धा साहेबांना हार घालण्याकरता मोठमोठे हार घेऊन अख्खा बीड जिल्हा जमा झाला होता. पण ऐका ना, एवढे मोठे मोठे हार आणले, ऐका 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 हळू, एवढे मोठे मोठे हार आणले कारण आमचे साहेब मंत्री झाले. पण ऐका ना, दुर्दैव मंत्री साहेबाला घालायला आणलेले हार प्रेताला घालावं लागले. त्यांचं नाव स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब. अरे त्यांना सुद्धा जावं लागलं. याच्या पुढे सांगू, लातूरकर मंडळी इथे आहेत माझ्याजवळ. अरे साधं सुद्धा नाही, रेल्वेनं पाणी नेलं लातूरला, रेल्वेनं नेलं गुरुजी पाणी, रेल्वेनं. स्वर्गीय विलासराव देशमुख त्यांना सुद्धा जावं लागलं बरं का. अरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, किती माणसं सांगू तुम्हाला, अशी दिग्गज मंडळी या देगाला सोडून निघून गेली. एक दिवस तुम्हाला आम्हाला जायचंय म्हणून तू म्हणाल मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर, हो मेल्यावरती आपलं घर गावा